मित्रांनो, आपल्याला ही गोमाता दिसते आणि ही सगळं प्रेक्षक दिसते किंवा ही सजावट दिसते. हा सगळा जो खर्च केलेला आहे किंवा स्टेज दिसतंय, मंच दिसतोय आपल्याला. आणि काय होत असतं आजकालच्या या धावत्या युगात बऱ्याच गोष्टी मालक आपली परंपरा, जुन्या परंपरा विसरत असतो. किंवा बा जी आपली शर्यतीची परंपरा आहे किंवा कुस्तीची आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या जुन्या परंपरेच्या. आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि एवढा खर्च आता तुम्ही बघितला तर एवढा खर्च कोण करत नाही आता कलियुगाच्या काळात. कारण बरीच लोक आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीकडे वळायला लागली. पण आपली जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि त्यांनी तो पुरेपूर प्रयत्न केला की आपली संस्कृती पुढच्या पिढीलाही जावी, की गाईचं संवर्धन किंवा सांभाळ केला पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी अजून त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायच्या. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि गायचं नाव. माझे नाव विठ्ठल भीमराव बलवान, मुक्काम पोस्ट कार, तालुका कराड, जिल्हा सातारा. ही माझी हरणी. मला नाद लहानपणापासूनच होता, पण ते मला आणायची होती. लय डोसक्यात होतं माझ्या, लवकरात लवकर मला आणायचं आहे, एक गाय मला पाळायची आहे. सजानसजी माझ्या बच्च्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं असं असं आपल्यापाशी वासरू आहे, ते आम्ही लांब आणलंय. त्याने आम्हाला पाळायला दिलं. ते आपलं त्या बेतानं मी पण तिची सेवा करत राहिलो आणि चांगल्या पद्धतीनं मला असं दाव द्यायचं आहे की गौमाता आपली जी कापाय जाते ती हत्या झाली नाही पाहिजे. बरोबर. आणि ह्यासाठी ही आपली आपण जर हो खर्च करून धावला तर पुढच्या पुढीला दिसेल, पुढच्या माणसासली दिसेल की बाबा काय नाही, ह्या गौमातेला जर सेवा केली, माणसं म्हणते ती त्याची सेवा केली तर आपल्याला काहीतरी मिळेल. बरोबर. ही धरून नाही चालायची की मला मिळलं पाहिजे. आपल्या कंड होतंय तेवढं करत राहायचं, एवढंच मला माहित आहे. मित्रांनो बघा, खरं आहे. आणि मी आल्याला बघितलं, बऱ्याच महिला आल्या, त्यांनी पूजन केलं किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल किंवा तिला साडी नेसवण्यात असेल. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही जसं एखाद्या आपण महिलेचं करत असतो ओटी भरण्याचा कार्यक्रम, कोणतीही त्यात कसर सोडलेली नाही, सगळ्या पुरेपूर सगळं केलेलं तुम्ही. असं आहे, मला एक माझी माणूस म्हणते घरात आय असावी दारात गाय असावी. ही एक आमच्या माझ्या घरातली एक फॅमिली मेंबर आहे, त्याच्यासाठी मी ही करतो यार. म्हणजे मला असं काही त्याचा मोठीखाना करून धावायचं नाही, काय बरोबर. फक्त हे आपलं ह्याच्यासाठी मी करतो, गायसाठी. पण ही डोक्यात सुचलं कुठनं की या गोष्टी केल्या पाहिजेत? असं आहे, सुचलं म्हणजे जेव्हा मी आणली होती तेव्हापासूनच मला असं वाटायला लागलं की बाबा आपल्या घरात आल्या तर काय नाही काय ही जी जेवढी होता होईल एवढी आपण घरच्यासारखी सेवा करायची, म्हणून ही सगळं मी कार्यक्रम ठेवतो. आणि एक मेन मुद्दा आहे मित्रांनो, आजकालच्या ह्या कलियुगाच्या काळात ना भाव भावाला जास्त किंमत देत नाही किंवा आजकाल पैसा म्हणजे सर्वस्व झाले. पण अशी पण लोक आहेत की अशा गोष्टीतनी आनंद बघते ती आणि सगळ्यांनी अशा गोष्टी केल्या. आता एवढा खर्च कोण करत नाही, तर एखाद्या मुलाचा बर्थडे असला तर आपण एखादा केक आणतो, 4 माणसं बोलावतो, करतो. मग तुम्ही त्यासाठी एवढा खर्च केला, काय तिच्या आशीर्वादाने मिळतंय म्हणून करतो. आता ही संकल्पना डोक्यात कशी आली की बाबा एखादी गाय आपल्या दारात असावी, तिची आपण सेवा करावी किंवा आपण सेवा केल्यामुळे आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांना पण कळावं की आपली परंपरा ही जुनी आहे, ती पुढे चालत गेली पाहिजे. असं आहे, संकल्पना म्हणजे असं झालं की म्हणजे माझी एक इच्छाच होती पहिल्यापासूनच. मी बारका होतो तेव्हा मी असं दुसऱ्यांच्या बैलाच्या सोबत जायचो. बरोबर. मला एक इच्छा अशी आहे की आपल्या बी घरी 2 बैल पाहिजे. ते हे असं माझी पुढचं अजून धोरण आहे. तिच्याकडून मी जर माझी एकच इच्छा आहे, तिच्यापासून वासरं झाली तर मी आज नाही उद्या कुठं तर मैदानात दिसेल. आता काय होतंय माहितीये का, मैदानात जायचं म्हणलं की खर्च पण भरपूर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या. कारण बैलगाडी क्षेत्र पहिल्यासारखं राहिलं नाही. बऱ्याच मी मुलाखती घेतो, सर्वसामान्य बैलगाडावाला मित्रांनो म्हणतात की पैसा भरपूर लागतोय. पण खरं श्रीमंत मला वाटतं आत्ताच्या जगात ना शेतकरी राजा म्हटलं पाहिजे, कारण तो पैशाचा विचार करत नाही. आपली जी परंपरा आहे ती जपत जाणार, भरा पैसा जाऊ द्या.
परंपरा जपत गेलं तरच आहे, नुसतं पैशानं खेळ होत नसतोय. हम्म. आणि जर आपण तिची मनापासून सेवा केली हम्म. तर कुठं नाही कुठं वरचा आपल्याला बघणार हा. आणि तिचा आशीर्वाद लागणार. हम्म. कुठं नाही कुठं तर आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, RS मोबाईल कराड यांचे सर्व स्वप्नील सर आहेत, त्यांचाही 2 शब्द घेऊया. कारण त्यांनीच मला कॉल केलेला की असा असा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्हाला यायला लागतंय व्हिडिओ करायला. कारण या सगळ्या कॅमेऱ्यात ज्या आत्ता आठवणी राहणार आहेत ना, त्या कायम राहणार आहेत आठवणी, की आपण ह्या केल्या. तुमची मुलं असतील किंवा अजून पुढची पिढ्याला सगळ्यांना हे व्हिडिओ बघायला भेटत. त्यावेळेस कसं वाटेल, ज्यावेळेस मुलं मोठी होतील त्यांनी व्हिडिओ बघतील, त्यावेळेस काय डोक्यात असं की बाबा त्यावेळेस मी कार्यक्रम केला ते आत्ता कुठंतरी फळायला आलं. असं आहे की जरा हे बघितलं तिने आता तर पुढे काहीतरी करतेली आणि करावं ही माझी इच्छा आहे. स्वप्नील सर काय सांगायचं? मी हे आमचे बंधुराज पिंटूवान ऍक्च्युली हे गुजरातला असतात. सोना चांदीचा बिझनेस आहे. गावाकडे तसं म्हणायला गेलं तर हे ठराविक वेळच असतात, पण जेवढ्या वेळेस असतात त्यावेळेस गावाकडच्या मुलांची दिवाळीच असते. तसं म्हणायला गेलं तर कधीही कुठला शब्द मुलांनी टाकला आणि नाही म्हटलं असं कधी झालेलं नाही. मग ते लहान मुलं असू दे किंवा मोठं मुलं असू दे, कायम प्रत्येक मुलाला एक फॅमिली मेंबर सारखं जपलं. ऍक्च्युली ही संकल्पना आमच्या सुद्धा कधी डोक्यात नव्हती आली, पण 1-8 दिवसापूर्वी जेव्हा तुम्हाला मी कॉल केला त्यावेळेस असं त्यांनी ती संकल्पना माझ्यासमोर मांडली की असं आपल्याला गायचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणला की लहान मुलाचा जरी बर्थडे असला तर आपण केक आणि पोहे आणि चॉकलेट देऊनच घरी पाठवतो, पण आज त्यांनी जो लाखोंचा खर्च केलाय तो खर्च केला म्हणजे त्यांनी गाय म्हणजे असं कधी प्राणी म्हणून समजलंच नाही त्यांनी. गाय म्हणजे आपण जे 33 कोटी त्या गायच्या पोटात असं मानतो तर ते खरंच आहे. त्या उद्देशाला धरूनच त्यांनी गाय म्हणजे आपली घरातली एक फॅमिली मेंबर. तशी मुली त्याला मुलगी नाहीये, तिची एक मुलगी, आई आणि एक फॅमिली मेंबर बहीण अशी समजूनच तिनं ते हारणी म्हणून पाळले. आणि त्याची एक प्रमाणाच्या बाहेर इच्छा होती की माझा कार्यक्रम माझ्या गायचा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि तो आज तुमच्या सगळ्यांच्या समोर साकार होतोय. आणि मी आज पहिल्यांदा ह्या सातारा जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात म्हणले तर हरकत नाही की एवढा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इथे होतोय. आणि ह्या सर्व सगळ्यांचा आशीर्वाद आज आया मावलेल्या सगळ्यांचा, आया बहिणींचा, मित्रमैत्रिणींचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे राहो आणि तो चांगल्या पद्धतीने मोठा हो आणि असं त्याच्यानं कार्यक्रम चांगल्या पद्धतीने हो आणि सेवा हो एवढीच देवाकडे प्रार्थना करतो. 2 शब्द थांबवतो. बरं, एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी शेवटचा. काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण ही आता तुम्ही ही शर्यतीची बैल पाळताय किंवा आहेत, काय एखाद्या शेतकऱ्याला काय भेटत असेल या नादातून किंवा या सगळ्या गोष्टी? कारण काय होतं, तसा विचार करायला गेलं ना तर आता लोक ह्या गोष्टीकडून जरा लांब लांब पळायला लागले, लांब व्हायला लागले. लांब पळायचं उद्दिष्ट असं आहे की सर की एका मैदानाचा खर्च कमीत कमी एका दिवसाचा 6 ते 7 हजार रुपये जातोय. त्या खर्चाचं विश्लेषण असं आहे की गाडी भाडं कमीत कमी 2 हजार रुपये जाते, ड्रायव्हरला 100-500 रुपये द्यायला लागतात, प्रवेश फी एका चिठ्ठी लोक भागवत नाहीत, कुठं कडनं चिठ्ठी निघल्या भीतीनं लोक मध्ये पळायचं म्हणून दुसरी चिठ्ठी टाकतात, त्या चिठ्ठीचा खर्च असं सगळं कॅल्क्युलेशन ओव्हरऑल केलं आणि आपल्या बरोबर जे 4-5 लोक आहेत त्यांचा नाश्ता पाणी असं धरलं तर 7 ते 7 हजार रुपये कमीत कमी खर्च कुठं जात नाही. आणि त्यातल्या त्यात कधी कुठं गट काढला आपल्या बैलानं, अपेक्षा वाढतात, आपल्या अपेक्षा वाढल्यानंतर आपल्या आजूबाजूचे लोक सांगणार असतात की बाबा ह्याच्या पुढचा थोडासा बैल घालून वायदे द्यायला लागले तर चालेल, पण आपण चांगला घालू, सेमी काढू, ह्या अपेक्षेनं लोक पूर्णपणे भारावले जातात. आणि त्या अपेक्षेपोटी लोक वायदे देऊन घालून सुद्धा काही काहींना यश मिळत नाही आणि ते पैसा आम्हाला वापर होतोय बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे पहिल्यासारखं बैलगाडी क्षेत्र राहिलेलं नाहीये खरं सांगायला गेलं तर. आता मी सुद्धा सांगायला गेलं तर 3.5 लाख रुपये रोख कॅश देऊन बैल घेतलेला तुम्हाला सगळ्यांना माहिती. 3.5 लाख खर्च करून 3.5 लाख त्याच्यावर खर्च केलं, 7 लाख रुपये घालून सुद्धा मला गट पण घावला नाही आजपर्यंत. म्हणजे कसं असतं की आपल्याला त्यातलं नॉलेज म्हणजे एकतर कमी असते आणि आपण बाकीच्यांचं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळे लॉस हा बैलगाडी क्षेत्रात 100%. पिंटे भाऊने तीच केलं की 3-4 लाख रुपयाचा बैल घेण्यापेक्षा आपल्या घरचे गायचं कोण झालं, कमी पैशात सगळं होतंय, थोडक्यात आपलं नाद करायचा आणि आपलं गायची सेवा करायची पण संधी भेटते आणि नाद करायचा पण चान्स भेटतोय. ही सगळ्यात आयडिया संकल्पना बेस्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमामुळे आज जी लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, मागे पुढे ती जरी पिंटू शेट सारखी मोठी वगैरे झाली देवळ देणं तर ती सुद्धा अशा प्रकारे कार्यक्रम घेतील, हाच उद्देश आपला ह्या कार्यक्रमाचा आहे, बाकी काय सुद्धा. बरोबर. आता महिला वर्ग कोण बोलणार आहे काय? कारण काय होतं, त्यांचा पण मोलाचा वाटा असतो ह्यात. महिला वर्ग आता माझी तर इच्छा आहे की जिजीला बोलावं, त्यांची मम्मी, कारण की खूप वर्ष झालं यांच्या पित्याचं चित्र हरपलं, पण त्यांनी कधी वडिलांची कमी कधी भासून दिली नाही कधी त्यांना. कायमस्वरूपी वडील आणि आई हे 2 म्हणजे एकच असं समजून त्यांनी त्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला आणि चांगल्या पद्धतीनं घर सांभाळलं. मित्रांनो, काय होतं माहित आहे का, आपल्या घरी गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, कुठलीही गोष्ट असेल तर पहिला हात असतो महिलेचा आणि महिला असल्या सगळ्या गोष्टी घडते त्या. पुरुष नंतर येतो.
आज आजी आहेत त्यांना पण विचारूया, त्यांचे आहेत. कारण काय होतं, ज्यावेळेस आपल्या घरची होकार देत असतात त्यावेळेस आपण असा कुठल्या तरी गोष्टींचा विचार करत असतो की एखादी गाय पाळावी, एखादा बैल पाळावा. काय त्यांनी ज्यावेळेस विचार केला की बाबा आपल्याला गाय आणायची आहे, हिचं पालन करायचंय, त्यावेळेस काय म्हटलं त्यांना? काय वाटलं की बाबा त्यांनी सांगितले की आपल्याला ही गोष्ट करायची? त्याला सांगितलं आणायचे तर आण बाबा, आम्ही सांभाळतो, हा. तिची सेवा करतो. हम्म. तर मग करतोय आम्ही तेव्हापासून. बरं आहे आमच्या घरात काय आणल्यापासून. काय वेगळं पण जाणवलं होती इथं दावणीला आल्यापासून? आता वेगळं काय म्हणजे चांगलं शांती आहे घरात आमच्या. हम्म. त्या गायची सेवा करतोय तेव्हापासून. आता एवढी सगळी कार्यक्रम झाला, मी बघितलं एवढं सगळं तुमच्या जी सहकारी असतील महिला आल्या, सगळ्यांनी पूजा केली, वाटे भरण्याचा कार्यक्रम केला. कारण काय होतं, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या ह्याच्यात तरी कमी वेगळ्या भेटल्या. या ज्यावेळेस गोष्टी होत्या त्या कुठल्या तरी चांगलं कार्य घडतं त्यावेळेस काय वाटतं, कारण सगळ्यांच्याच वाट्याला ही गोष्ट येत नाही. काय वाटलं जेवढ्या सगळ्या महिला आल्या, कार्यक्रम झाला, आज तुमची मुलाखत, तिच्यामुळे आज तुम्ही कॅमेऱ्यासमोर येताय? आनंद वाटला, चांगलं झालं. आता किती वय आहे आजी तुमचं? तर वय काय सांगता येत नाही मला. बरं, जुन्या का जी पहिली जी पिढी होती आणि आत्ताच्या पिढीत काय फरक जाणवला? तो जुन्या काळात पण बरेच लोक गाय पाळायची, ती जनावरे पाळायची, आणि आत्ता पण पाळतात, पण कुठेतरी तुमच्या मुलाखत थोडीशी जण पाळतात. त्यात आणि आत्ताच्यात काय फरक वाटला? पहिले बी पाळत, आता बी चांगली, म्हणजे तिची सेवा केली तर सगळं चांगलंच होतंय ना. हा, चांगलंच होत जातंय, त्याच काय तर. बरोबर आहे मित्रांनो. आता तुमच्या आईंचा सपोर्ट आहे, फॅमिलीचा सगळ्या सपोर्ट आहे तुम्हाला, त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या करू शकताय तुम्ही. हो, त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे तर मी चाललोय पुढं. हा, मी काय आणून द्यायला असतोय, करणारी तर हेच आहे ते. बरोबर. माझा भाव आहे, भावाचा सपोर्ट आहे, आईचा सपोर्ट आहे. आणि मित्रांनो, सगळं प्रेक्षक पण दाखवा, कारण सगळ्या जनतेला, आत्ताच्या नवीन पिढीला बी कळायला पाहिजे की अशा गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यांनी गायीचा सांभाळ केला पाहिजे, कारण आपली आई आणि गोमाता या दोन गोष्टीचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर 100% आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. आणि आपणही त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा करूया की ज्या त्यांच्या इच्छा आहेत मनात, तिला दावणीला आणले, या गोष्टी करायच्या त्या घडत जातील. धन्यवाद.